द्रव्यादी विज्ञानीय अभ्यास. आता द्रव्य पदार्थ विज्ञानाचा अभ्यास आहे. गांग संगीत पावसाचे पाणी जमिनीवर पडण्यापूर्वीच पात्रात भरले असतात. शुद्ध, स्वच्छ, थंड, लघु, अव्यक्त रस, ज्यांचा गोडपणा, खारटपणा किंवा दुसरा कोणताही रस कळून येत नाही. आल्हादकारक, तृप्तीदायक, मनास हुशारी आणणारे, जीवन व्यापाराचे उत्तेजक, पिण्याला प्रिय व अमृततुल्य असे ऊन, चांदणे व वायू यांचा संपर्क झाला असता त्यांचा बरेवाईटपणा देशकालावर अवलंबून आहे. आता इथे काय कुठल्या पाण्याशी संबंधित विचार केला? गंगोदर किंवा गांगजल. तर आपण एकदा हे गंगजल जे आहे ते कलेक्ट केलं. त्याचा उपयोग जे आहे अणुतेलासाठी किंवा आकाशीय जलाचा वापर करायला सांगितलेला किंवा कसा त्याचा फायदा होतो. तर कसं आहे की आकाशातून पडलेलं पाणी आणि ते जमिनीचा स्पर्श न करता आपण कलेक्ट करतो. तर त्याच्यामध्ये जमिनीतली असलेली कुठलीही जी आहे धूळ, माती, कण किंवा अशुद्धी त्यात नाही आहे. आणि ते पण कधी कलेक्ट करायला सांगितलेलं आहे की साधारणतः 1-2 पाऊस पडून जातात. म्हणजे निसर्गात वरच्या बाजूला जे धुळीकण गेलेले आहेत ते पण खाली आलेले आहेत आणि आता निरभ्र आकाश आहे आणि वायू विरहित किंवा धूलरहित जे आहे ते मधला स्पेस आहे. आणि त्याच्यानंतर जो पाऊस पडत आहे म्हणजे आत्ताचा जो पाऊस आहे सध्या चालू आहे त्या पावसाला तुम्ही कलेक्ट करू शकले पाहिजे वरच्यावर. म्हणजे एखादा असं जसं आता धोतर असतं ते 2 बाजूला असं पूर्ण लावायचं. त्याच्यावर जे पाणी पडेल खाली सेंटरला कलेक्ट होईल आणि ते भांडं तुम्ही कलेक्ट करून घ्यायचं. तर राजस्थानमध्ये आजही ती पद्धत आहे. राजस्थानमध्ये पाऊस पडत नाही जास्त किंवा पडला तर विशिष्ट काळापुरता पडतो आणि वर्षभर नंतर त्यांना पाण्याची जी आहे ती चणचण जाणवते. तर ज्या ठिकाणी मरुस्थल आहे किंवा जंगल देश आहे त्या ठिकाणी घराची रचना अशी केलेली आहे की त्यांचे घरं गोलाकार आहेत, ठीक आहे, आणि छप्र अशा पद्धतीनं हे केलेले आहेत की त्या घराच्या खालच्या बाजूला मोठे मोठे टँक्स आहेत मातीच्या बनवलेले आणि त्याच्यामध्ये ते पाणी कलेक्ट करतात. अशाच पद्धतीने कपडा लावतात आणि कपडा लावलेलं पाणी जे आहे ते त्या कपड्यापासून एक हे आतमध्ये करून त्या स्टोरेजमध्ये ते पाणी ठेवलं जातं. तर ते जे गांगजल आहे ते वर्षभर पितात. तर त्यांच्या त्या शुद्ध पाण्यावर ते वर्षभर त्यांचं काढतात. त्यांच्यामुळं तिथं त्यांना सर्वाईव्ह करायला खूप सोपं जातं. आता गांगजलाचे जे गुण आहेत ते एकदा पुन्हा वाचा. शुद्ध, स्वच्छ, थंड, लघु, अव्यक्त रस, आल्हादकारक, तृप्तीदायक, मनास हुशारी आणणारे, जीवन व्यापाराचे उत्तेजक, पिण्याला प्रिय व अमृततुल्य जे आहे. आणि नंतर ऊन, चांदणे व वायुव्यांचा स्पर्श. त्यांनी अव्यक्त रस सांगितलेला आहे. रसनिर्मिती कशी सांगितलेली आहे? तर रसनिर्मिती सांगितलेली आहे जेव्हा पृथ्वी तत्वासोबत त्याची एकत्रीकरण होतं त्याच्यानंतरच रसाची निर्मिती सांगितली. म्हणजे पृथ्वीवर एखादी वस्तू पडली तर ज्या जमिनीमध्ये जसं रस आहे तशा रसाच्या अनुषंगानं ते नवीन एक रस तयार होते, ती त्याची टेस्ट तयार होते. ठीक आहे. तर सर्वात जे चांगलं पाणी कोणतं सांगितलं आहे ते गंगाजल सांगितलं आहे. म्हणजे ज्याचा कशाचे स्पर्श नाही आहे. म्हणजे जे काही पाणी कलेक्ट होते ते पाणी गंगाजल म्हणून आपण वापरू शकतो. ठीक आहे. पुढे वाचा. जलामध्ये एक नवीन डोक्यात विचार आला की असं आकाशातून पडलेलं पाणी जे आहे
ते कसं कलेक्ट करायला सांगितलेलं आहे? कशाने स्पर्श नाही. हां मग हां, तर पृथ्वीला स्पर्श नव्हता, पण पात्र कोणतं असलं पाहिजे है ना? तर पात्र त्याच्यात जे आहे मातीचं चालेल, पण ते भाजलेली माती असेल म्हणजे मडकं टाईप, किंवा कुठल्या धातूचं असेल तर धातूमध्ये चांदीचं पात्र चालेल, किंवा आपण आत्ताच्या हिशोबाने विचार केला तर मातीचं सगळ्यात स्वस्त आणि आपल्याला व्यवस्थित मिळू शकेल ड्रम्स, तर ते आपण स्टोअर करून ठेवू शकतो. ठीक आहे, तर त्याच्यावर त्यावेळेस काय वर्क असेल तिथं आहे का कुठं दिलेलं काही? भांड्याबद्दल हां, पुढे वाचा, येईल पुढं कुठे. पण सर अव्यक्त रस म्हणजे ते कोणते रस नाही असं ना. हां तर मग जर मातीच्या भांड्यात पाणी कलेक्ट केलं हां, तर ते पृथ्वी तापमानापासून मग त्याच्यात नाही आता तिथं काय होते, हा विचार बरोबर आहे, पण याच्यामध्ये होत काय की त्या पाण्याला पृथ्वीमध्ये जी जमीन आहे ही भाजलेली नाही आहे. ठीक आहे, ती मृदू आहे. त्याच्यामध्ये असलेले जे वेगवेगळे काही तिथे असलेल्या गोष्टी आहेत ते त्याच्यात इन्व्हॉल्व होतील आणि ते जमिनीत मुरेल. जमिनीत मुरल्यानंतर त्याच्या जे पर्क्युलेशन मेथडनी आतमध्ये जात आहे किंवा समोरून वाहत आहे ते पाण्यामध्ये त्या जमिनीतून जात असताना त्यात होणारे रसबदल जे आहे ते समुद्रात मिसळताना किंवा नदीत मिसळताना जाणवेल. म्हणून ह्या सगळ्या रसाचा इम्पॅक्ट म्हणून समुद्रातलं पाणी खारट आणि नद्यातलं पाणी गोड होतं. गोड का नद्यातलं पाणी, तर ते लोकल लेवलला जे जमिनी आहे त्या उपजाऊ जमिनी आहेत आणि त्याच्यामध्ये पाणी जेव्हा वाहत आहे तेव्हा त्यात गोडवा त्या जमिनीच्या हिशोबाने तुरट गोडवा, गोड गोडवा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या चवीचं मिश्र तयार होऊन ते पाणी गोड लागते. पण तेच पाणी मग समुद्रात गेल्यानंतर खारट का होतं है ना? कारण की त्याचा प्रवास खूप होता, त्याच्यामध्ये अशुद्धी खूप येत आहे आणि जे समुद्रात मिसळल्यानंतर ऑलरेडी ते एक क्षारीय पाणी त्याच्यात आहे, तर हे मिसळून त्याची क्षारीयता कमी करण्याच्या ऐवजी तिथे ती वाढते. हा मोठा प्रश्न आहे की समुद्रातलं पाणी खारट का राहतं. ठीक आहे, लवणरस जो आहे जमिनीवर पाण्याचं प्रमाण 70% आणि त्याच्यातही फक्त पिण्याचं जे पाणी आहे ते फार कमी आहे. म्हणजे 70मधलं जे 10% असेल ते पिण्याचं पाणी आहे, 10 to 20%, आणि उरलेलं 50% पाणी जे आहे ते समुद्रव्यापी आहे. म्हणजे जर विचार केला तर लवणरस जे आहे त्याच्यात जास्त प्रमाणात आहे. म्हणून गोड पाणी जे आहे हे फक्त जमिनीवर जे पाणी आहे तेच गोड आहे किंवा जमिनीच्या आतलं पाणी गोड आहे. पण जमिनीच्या वर त्याच्यामध्ये आम्ल लवण तत्व तयार होत असतील याच्यामुळे, सूर्याच्या तापामुळे. ठीक आहे, कारण की कुठली गोष्ट खूप दिवसपर्यंत सूर्याच्या तापामध्ये सतत राहिल्यानंतर त्याच्यात आम्लता आणि खारटपणा येत असते, मोस्टली क्षार तयार होत असते. ठीक आहे, तर एक प्रश्न आहे गुगलवर टाकून पाहू आपण की समुद्राचं पाणी खारटच का राहतं. ठीक आहे, पुढं वाचा. आणि त्या खारट पाण्यातही इतके जिवंत राहतात. गोड पाण्यात राहणं हे आश्चर्याची गोष्ट नाही, पण क्षारात पूर्ण जिवंत राहणं, कारण क्षार सांगितलेलं आहे की जीवन जिथं नाही आहे ते क्षार आहे. जीवन हे होत नाही ना, सर्वायवल पॉईंट ऑफ व्ह्यू नाही आहे. मिठात जर कोणाला टाकलं तर मरून जाईल, पण तरी ते मिठातल्या पाण्यात जिवंत राहणारे प्राणी तर आहे. सगळं अद्भुत. पर्जन्य पडत असताना रुपयाच्या भांड्यात थोडा भात घालून तो पावसात ठेवावा. तो जर जशाचा तसा स्वच्छ राहून त्याचा वर्ण व शिते कायम राहिले तर ते पाणी गांग व पिण्यालायक जाणावे. असे न झाल्यास ते समुद्र आहे व समजावे असे समजावे व अश्विन मासा खेरीज ते पिऊ नये. त्यांनी ते कंडिशन सांगितले. गांगोदक कसं करायचं आहे, तर एखादं चांदीचं भांडं, ठीक आहे, मडक्याचं पण चालेल, त्याला पण तेच हे केलं ना, तर तुम्ही चांदीचं किंवा मडक्याचं जे असेल त्याच्यामध्ये ते कलेक्ट करायचं, त्यात तांदूळ थोडा टाकायचा आणि तो तांदूळ जर चांगला राहिला, खराब नाही झाला,
तर ते पाणी पिण्यास योग्य आहे असं समजायचं. आणि खराब झालं तर समजायचं की लवण त्याच्यात आहे. ॲसिडिक वॉटर किंवा रेन वॉटरमध्ये ॲसिड रेन म्हणतात, तर ते सुरुवातीच्या टाईम पिरियडमध्येच होतं. कधी? पहिल्या 1-2 पावसामध्ये. त्याच्यानंतर त्यांनी सांगितले की अश्विनपर्यंत जे पाऊस होईल कलेक्ट, त्याला तुम्ही करू शकता, कारण ते स्वच्छ राहील. पावसाचे पाणी चांगल्या भांड्यात धरलेले व स्वच्छ असेल तर सर्वदा सेवन करावे. त्याच्या अभावी काळ्या किंवा पांढऱ्या स्वच्छ जमिनीवरचे व पुष्कळ जागा व्यापून राहणारे, जेथे उन्हाचा व वाऱ्याचा प्रवेश आहे अशा ठिकाणचे व म्हणूनच पुष्कळ अशी ज्यात अंतरिक्ष जलाचे गुण आहेत अशा प्रकारचे पाणी प्यावे. आता ह्याच्यात पुन्हा त्यांनी सांगितलं, आता पात्र म्हणजे काय? तर पात्राच्या बाबतीत त्यांनी हे जे कलेक्ट केलेलं आहे गंगाजल आहे किंवा अंतरिक्ष जल आहे, ते काय म्हटलेलं आहे, तर जे तलावामध्ये पाणी आहे ते अंतरिक्ष जल आहे. पांढरी माती, काळी माती जे आहे मॉइश्चर, म्हणजे तर पांढरी माती जी आहे ती स्वच्छ मृदू आहे. गंगेचं पाणी स्वच्छ काय? तर गंगेच्या पाण्याच्या आजूबाजूला पांढरी माती आहे. तुम्ही जर उत्तर ह्याच्यामध्ये गेले तर गंगा जिथून वाहते ते सगळी जमीन पांढऱ्या मातीची, ठीक आहे. पांढरी माती साधारणतः सगळ्या त्या एरियामध्ये व्याप्त आहे. तर त्याच्यामुळेच ती पांढरी मातीमध्ये खडा नसतो, रेती नसते, ठीक आहे, किंवा खडा प्रकार नाही आहे. तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जी पोरोसिटी आहे त्याच्यामधून पाणी स्वच्छ आपोआप होते. त्याच्यामध्ये पाणी इतकं चांगल्या पद्धतीनं स्वच्छ होते की तुम्हाला ते पाणी वेगळ्या पद्धतीने स्वच्छ करण्याची गरज पडत नाही, ठीक आहे. तसंच जे पाणी आहे तर मातीवर पडलेलं, पांढऱ्या मातीवर किंवा काळ्या मातीवर पडलेलं पाणी जे आहे ते स्वच्छ आहे, त्याला अंतरिक्ष जल आपण म्हणू शकतो. म्हणून तळ्यातलं जुन्या काळामध्ये राजे महाराजांनी वेगवेगळे तलाव तयार केले होते किंवा बांध तयार केले होते. तिथं पाणी स्टोअर करून तेच पाणी डायरेक्ट नॅचरली पद्धतीने प्युरिफाय करून ते पिण्यासाठी वापरलं जायचं. विहिरीचे पाणी तशाच पद्धतीने असते, पण याच्यामध्ये काळ्या मातीचे तलाव जे राहतात त्याच्यामध्ये पाणी जास्त स्वच्छ होतं. पुढे चिखल, शेवाळ, गवत व पाने यांनी व्याप्त व गळून झालेले ऊन, चांदणे व वायू यांचा जेथे कधीही प्रवेश नाही अशा ठिकाणचे पावसाचे पाणी नुकतेच मिळाल्यामुळे राठ झालेले, जड, फेस आलेले, कुरमीयुक्त, तापलेले व दातास कळा उत्पन्न करण्यासारखे गार अशा प्रकारचे पाणी कधीही पिऊ नये. आता काय, कोणतं पाणी पिऊ नये? वाचक ग्रंथकार सांगताना सगळ्या गोष्टी सांगतात आणि आपण आजाराला आमंत्रण देतो, ठीक आहे. चिखल, शेवाळ, गवत व पाणी यांनी व्याप्त व गळून झालेले ऊन, चांदणे व वायू यांचा जेथे कधीही प्रवेश नाही अशा ठिकाणचे, कुठले? चांदणे, वारे, ऊन, ठीक आहे, याचा कुठेही प्रवेश नाही असे पाणी जे अति गार आहे, दाताला कळा निर्माण करते, है ना. तर त्यांनी कंडिशन्स दिल्या की दाताला कळ जर लागत असेल पाणी पिताना तर समजायचं की ते पाणी पियायचं नाही आहे. जिभेला जर थंडावा जाणवत असेल तर ते पाणी नाही पियायचं. मग आता काय होईल ते पण सांगतो. आता ऑरो सिस्टीममध्ये जे पाणी आहे, ठीक आहे, हे स्टोअर्ड वॉटर आहे. त्याला ना ऊन लागते ना वारा लागते. त्याच्यामध्ये असलेल्या टाक्या किती दिवस स्वच्छ होतात हे तुम्हाला माहिती नाही आहे, ठीक आहे. आणि त्या पाण्यामध्ये फ्रीजिंग केल्यानंतर दाताला कळ लागते, दाताला, जिभेला, घशाला, छातीला आणि पोटात जाईपर्यंत ते पाणी जे आहे ते तुम्हाला कळ देते. पण ते चवीला थंड असल्यामुळे किंवा जाणव थंड असल्यामुळे तुम्ही ते घेता. तर आता किती आजाराला आमंत्रण करेल. पुढे तसेच अवेळी पडणाऱ्या पावसाचे पाणी व पहिल्या पावसाचे पाणीही पिऊ नये, कारण त्यामध्ये पौष्टी वगैरे प्राण्यांचे तंतू, विष्ठा, मूत्र,
विष इत्यादी दोष मिश्र झालेले असतात. पहिला पाऊस आणि अवेळी, पावसाळ्यात, उन्हाळ्यात, हिवाळ्यात कधी पाऊस येतो मध्ये, तर तो दोषयुक्त पाणी आहे. त्याच्यामध्ये जे आहे तुम्ही आंघोळ पण करू नये किंवा जाऊन भिजू पण नाही, तर ते जे आहे तुम्हाला शरीरामध्ये दोष तयार करू शकतो. लोक म्हणतात ना पहिल्या पावसात भिजायचं वगैरे, ते सगळं पिक्चरमध्ये ठीक वाटतं, प्रत्यक्षात करू नये. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे ज्या नद्या पश्चिम समुद्रास जाऊन मिळतात त्यांचा प्रवाह फार जोराचा असतो व ज्यांचे पाणी निर्मळ असते अशा नद्यांचे पाणी पथ्यकारक असते व याच्या विपरीत ज्या नद्या त्यांचे पाणी अपथ्यकारक असते. पश्चिम समुद्र कोणता आहे? अरबी समुद्र. पहा, आपल्याला उत्तरेला कोणतं राज्य आहे? हिमालय पर्वतरांग आहे. दक्षिणेला कोणता आहे? केरला वगैरे, तमिळनाडू. बरोबर आहे, ठीक आहे. समुद्रातून निघालेलं उत्तरेकडून निघालेल्या नद्या आपल्या सगळ्या उत्तरकडूनच आलेल्या आहे. मग ते वाहत कुठपर्यंत जात आहे? तर समुद्राच्या दिशेने जात आहे. तर एक नदी चालली अरुणाचल साईड बंगालसाठी, म्हणजे ती कुठली बाजू झाली? पश्चिम वाहिनी. आपण दक्षिण गुजरात जे असेल ते पूर्व आहे. ते दक्षिण कसं येईल? हिमालय कुठे आहे? उत्तर. दक्षिणेला काय आहे? दक्षिणेला केरळ आहे, ठीक आहे. केरळ किंवा श्रीलंका आहे. आणि समजा उत्तरेकडे पाठ केली, आता हे मी उत्तरमुखी आहे, उत्तरेकडून पाठ केली तर दक्षिणेकडे चेहरा राहील, ठीक आहे. तर माझ्या लेफ्ट हँडला जे आहे ते पूर्व आहे. मी इकडे पाठ केली म्हणजे मी हिमालयाकडे पाठ केली, वाहणार कुणीकडे? पश्चिमेकडे चाललो. तर हिमालय तिकडे असेल समजा, आता आपल्या फ्रंटला हिमालय, इथून असं सरळ गेला आपण तर हिमालय. आणि आता मी हिमालयाकडे पाठ केली तर माझं चेहरा दक्षिणेकडे राहील. तर दक्षिणेकडे चेहरा जर असेल तर माझ्या लेफ्ट हँडला पूर्व आहे, आणि लेफ्ट हँडला पूर्व आहे म्हणजे इकडच्या बाजूला जे आहे ते पूर्व आहे लेफ्ट हँडला, आणि राईट हँडला जे आहे ते गुजरात आलं, आणि लेफ्ट हँडला जे आहे ते तुमचं पश्चिम बंगाल आलं. म्हणून त्याला पश्चिम बंगाल म्हटलं ना. नाही, चुकीचं आहे का? त्याच्यामध्ये हा मॅप आहे. महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र दक्षिण मध्य भारतात आहे ना. महाराष्ट्र दक्षिणेतच आहे, किंवा दख्खन म्हणतो ना आपण, मग दक्षिणच आहे, त्याला काही प्रश्न नाही. पण पूर्वांचल म्हणतो आपण, अरुणाचल, सूर्योदय इथून पूर्ण उगवते तर ती बाजू पूर्व, आणि इथं सौराष्ट्र किंवा गुजरात तर ती पश्चिम बाजू, ठीक आहे. तर ही जी पश्चिम बाजू जी आहे, इकडं जाणाऱ्या नद्या ज्या आहेत त्या काय सांगितलेल्या आहेत? जास्त स्पीडने जातात असं सांगितलेलं आहे. आणि पूर्वेकडे जाणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या स्लो चालल्या, ठीक आहे. आता त्याच्यात पहा एकदा की आपल्या याचं नद्यांचा मॅप काढ गुगलमध्ये. इंडियन ओशन्स आणि जे रिव्हर्स आहेत